शिकवणी घेणारी बाई. तुमचं एक बॅगेज मात्र होतं किंवा आहे, आणि ते अनेक वेळेला विरोधक किंवा ट्रोलर्स समोर ब्रह्मास्त्र म्हणून आणतात. वापरतात. ते म्हणजे की तुम्ही बाळासाहेबांबद्दल जे काही उद्गार काढलेले असतील, आधीचे तुमचे वक्तव्य, ते बरेचदा परत रिसर्फेस होतं. कुठेतरी ती वक्तव्य कधीतरी तुम्ही केलीत म्हणून तुम्हाला आज पक्षात लॉयल्टी जास्त सिद्ध करावी लागते असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सर्वात आक्रमक असता, ती आक्रमकता तुम्हाला इतरांपेक्षा जास्त दाखवावी लागते का? नाही, मला दाखवायची गरज नाही. मुळात मी आक्रमक आहे. राहवत नाही मला. मी कोणाबद्दलचाच इनजस्टिस किंवा अन्याय मी सहन करू शकत नाही. माझ्या घरात असेल, माझ्या शेजारी असेल, तरी मी अशीच आक्रमक आहे. माझा तो बाणा आहे एक. दुसरं असं की जे लोक असं एक नॅरेटिव्ह सेट करतात की तुम्ही बाळासाहेबांबद्दल बोललात, तर मी त्याचा ना जरा मागचा पुढचा संदर्भ आपल्याला सांगितला पाहिजे. शालिनी पाटलांनी रिझर्वेशनच्या अगेन्स्ट काही स्टेटमेंट केले होते, आणि त्या काळात मला वाटते बिंदू चौकात ती सभा होती कोल्हापूरच्या, आणि बिंदू चौकातल्या सभेमध्ये मी शालिनी पाटलांच्या संदर्भाने बोलत होते. शालिनी पाटलांना तेव्हा मला वाटते विनायक मेटे आणि अण्णासाहेब जावळे या सगळ्यांनी मिळून एक तलवार दिली होती संभाजीनगरमध्ये, आणि तलवार घेताना त्या बऱ्याचशा अशक्त वगैरे होत्या. तर तेव्हा फ्लो मध्ये आपण आपल्या वक्तृत्वाचा एक फ्लो असतो, आणि त्या फ्लो मध्ये एक पटपट पटपट काही नावं घेतली जातात, आणि सांगते अरे तुम्ही काय तलवारी घेताय, मग तरुण पोरांच्या हातात काय देताय? तरुण पोरं लढणार नाहीत का तुमची? तुम्ही यांच्या हातात तलवार देताय आणि तरुण पोरांच्या. पण ज्या पद्धतीचे शब्द माझ्या तोंडी घातले गेले, हे शब्द मी कधी उच्चारले नव्हते. म्हणजे मी आत्ताही मी कोणाबद्दलच तसे उच्चारत नाही की तुम्ही थिरडाच म्हणाल, चुकूनही मी ते शब्द नाही. माझं वाक्य मला चांगलं आठवतं की एवढ्या वयोवृद्ध माणसांच्या हातामध्ये तुम्ही जेव्हा तलवारी देता तेव्हा तुमच्यातली तरुणाई काय करत असते. पण ते इतकं इंजर्नल होतं, आणि मला तेव्हा याची कल्पना नव्हती की पुढे जाऊन मला माझी डेस्टिनी कुठे घेऊन जाणार आहे, पुढे जाऊन मी काय करणार आहे. पण मी हेही स्पष्ट केलं पाहिजे, माझे स्टेटमेंट फक्त त्यांच्याच बद्दलचे का दाखवले गेले, मग ते पवारांच्या बद्दलचे का दाखवले गेले नाही? काही मी पवारांवर काही कमी टीका केली नाही, टोकाची टीका केली मी. पण कदाचित मी जर पवारांच्या सोबत गेले असते तर पवारांच्या बद्दलचे स्टेटमेंट व्हायरल झाले असते. मी विरुद्ध संगतीत आहे म्हणून कदाचित मी तुमच्या संगतीत असते तर तुम्ही नसतं तसं केलं, कारण माझे वडील हे तसे भाजपाईच होते, काही प्रॉब्लेमच नव्हता. हेही मी खरं तर ऐकलंय. म्हणजे आता तुम्हीच तो विषय काढला, पुढे माझा हा प्रश्न